नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मानेश सर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण स्पर्धा परीक्षेतला महत्त्वाचा घटक तो म्हणजे समाज सुधारक यावरती एक सिरीज चालू करतोय आणि त्या सिरीज मधला आज पहिला व्हिडिओ आपण पाहणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मोठमोठी कामगिरी आहे, यांनी कोणते कोणते लेख लिहिलेले आहेत, या सर्व विशेष माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या परीक्षेसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल इन्फो पाहूया। तर चला आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया। डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच आपले बाबासाहेब आंबेडकर। त्यांचा जन्म केव्हा झाला? जन्म झाला 14 एप्रिल 1891 मध्ये महू, मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। डेट लक्षात ठेवा, 14 एप्रिल 1891 मध्ये। आणि मध्य प्रदेशातील महू येथे त्यांचा जन्म जरी झाला तरी त्यांचं मूळ गाव कोणतं होतं हे सुद्धा लक्षात ठेवा। त्यांचं मूळ गाव होतं रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे। ते रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे हे त्यांचं मूळ गाव होतं, पण त्यांचा जन्म कुठे झाला? महू, मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। आता ते का तिकडे जन्म झाला असेल तर आंबेडकरांचे वडील जे होते ते लष्करात सुभेदार पदावर काम करत होते तिकडे, आणि त्याच दरम्यान त्यांचा तिकडे जन्म झाला होता। त्यांचं मूळ नाव काय आहे तर भीमराव रामजी सकपाळ उर्फ आंबावडेकर। ओके। त्यानंतर त्यांच्या आईचं नाव काय होतं? भीमाबाई। आणि भीमरावांच्या बालपणीच त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले। भीमरावांच्या बालपणीच त्यांच्या मातोश्री म्हणजे भीमाबाई यांचं निधन झाले, आणि त्यानंतर पिता रामजी व आत्या मीराबाई यांनीच त्यांचे पालन पोषण केले। त्यानंतर तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की त्यांचं सरनेम काय होते? आंबावडे। ओके। भीमराव रामजी सकपाळ उर्फ आंबावडेकर हे त्यांचं सरनेम होतं। पण प्राथमिक शिक्षणासाठी साताऱ्यातील ॲग्रिकल्चर स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता, आणि या शाळेतील आंबेडकर या प्रेमळ गुरुबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी भीमरावांनी आपल्या गुरूंचे आंबेडकर हे नाव स्वीकारले। सो हे लक्षात ठेवा। त्यानंतर त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचा मृत्यू झाला, आणि कुठे झाला तर तो दिल्लीमध्ये, दिल्ली या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला। डेट लक्षात ठेवा, 6 डिसेंबर 1956 मध्ये दिल्ली या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे। आणि त्यांची समाधी हे सुद्धा लक्षात ठेवा कुठे? आंबेडकरांच्या मुंबई येथील समाधी स्थळाचे नाव काय आहे तर चैत्यभूमी, हे नाव लक्षात ठेवा। चैत्यभूमी दादर या ठिकाणी आहे आंबेडकरांच्या मुंबई येथील समाधी स्थळाचे नाव। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे 14वे अपत्य होते। त्यांना आपण काय म्हणून ओळखतो? घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आहे। इम्पॉर्टंट आहे, सर्व इम्पॉर्टंट पॉईंट आपण इकडे कव्हर करणार आहोत। तर त्यांना आपण काय म्हणतो तर घटनेचे शिल्पकार। घटनेचे शिल्पकार कोण? बाबासाहेब आंबेडकर आहेत। तसेच त्यांना दलितांचा मुक्तिदाता म्हणून सुद्धा ओळखले जाते। दलितांचा मुक्तिदाता कोण आहे तर आंबेडकर आहेत। का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजासाठी खूप असे चांगले कार्य केलेले आहेत। ठीक आहे। त्यांच्या उद्धारासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना दलितांचा मुक्तिदाता म्हणून ओळखले जाते। 1990-91 मरणोत्तर त्यांना भारतरत्न दिला गेलेला आहे, आणि हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे केले जाते। त्यानंतर हिंदू कोड बिल, हिंदू कोड बिल मांडल्यामुळे त्यांना आधुनिक मनू असे म्हटले जाते। त्यांना काय म्हटले जाते? आधुनिक मनू म्हणून कोणाची ओळख आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। कशामुळे तर हिंदू कोड बिल मांडल्यामुळे त्यांना आधुनिक मनू म्हणून म्हटले जाते। सामाजिक समता हा त्यांच्या विचार विश्वाचा केंद्रबिंदू होता। सामाजिक समता। आंबेडकर हे 1947 ते 1951 या रोजी नेहरू मंत्रिमंडळामध्ये कायदा मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले आहे। केव्हा तर 1947 to 51। तर आता आपण पाहणार आहोत त्यांचे संस्थात्मक योगदान। तर 1924 मध्ये बहिष्कृत हितकारणीची सभा त्यांनी स्थापन केली। केव्हा? लक्षात ठेवा, 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना। आणि त्याचा उद्देश काय असेल तर अस्पृश्यामध्ये नवजागृती करणे व त्यांची शैक्षणिक प्रगती साधणे हाच त्याचा उद्देश होता। आणि या सभेच्या माध्यमातून अस्पृश्यांसाठी वाचनालय, प्रौढ रात्रशाळा त्यांनी सुरू केल्या। त्यानंतर 1926 मध्ये मुंबई प्रांताच्या कायदे मंडळाचे ते सदस्य बनले, आणि त्यांची नियुक्ती झाली
1926 ते 1936. ओके, 10 वर्षासाठी मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 20 मार्च 1927. 20 मार्च 1927 रोजी 14 तळ्याचा सत्याग्रह केल्यानंतर 25 डिसेंबर 1927 मनुस्मृतीचे त्यांनी दहन घडवून आणले. 25 डिसेंबर 1927 अस्पृश्यतेचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे आंबेडकरांनी महाड येथे दहन केले. कोठे? तर त्या प्लेसचं पण नाव लक्षात ठेवा, महाड येथेच. तर महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह सुद्धा झाला आणि मनुस्मृतीचे दहन सुद्धा कुठे झाले? महाड याच ठिकाणी झाले. त्यानंतर 2 मार्च 1930 नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह झाला. कुठल्या ठिकाणी? नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह. आणि 1935 मध्ये काळाराम मंदिर हे अस्पृश्यांना खुले झाले. आणि हे कधी झालं? तर सत्याग्रह झाला 2 मार्च 1930 मध्ये आणि 1935 मध्ये हे मंदिर सर्व अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर ही एक डेट लक्षात ठेवा, 24 सप्टेंबर 1932 काय झालं? पुणे करार. अस्पृश्यांसाठी कायदेमंडळात 148 जागा राखीव ठेवण्यात आल्या. हा कधी झाला? 24 सप्टेंबर 1932. कोणाकोणामध्ये? महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात. कोणत्या कारागृहात? तर हे सुद्धा लक्षात ठेवा, येरवडा. पुण्यामधील येरवडा या कारागृहामध्ये हा ऐक्य करार झाला. आपण त्याला काय म्हणतो? पुणे करार. ओके. त्यानंतर 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेला उपस्थित. लंडन येथे पहिली गोलमेज परिषद घडली. तेथे अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आंबेडकर उपस्थित होते. ऍक्च्युली पहिल्या नाही, टोटल 3 गोलमेज परिषदा झाल्या आणि या तिन्ही गोलमेज परिषदामध्ये आंबेडकर हे उपस्थित होते. ओके. त्यानंतर ऑगस्ट 1936 स्वतंत्र मजूर पक्षाची त्यांनी स्थापना केली. 1937 बाळासाहेब खेर सरकारात विरोधी पक्षनेते. त्यानंतर 1942 नागपूर येथे ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना करण्यात आली आणि यासाठी अप्पा दुराई यांनी मदत केली होती. कुठे? नागपूर येथे ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कधी झाली? 1942. आणि कोणी मदत केली? अप्पा दुराई यांनी त्यासाठी मदत केली होती. त्यानंतर मे 1946 पीपल्स एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केली. मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. केव्हा? तर 1946 मार्फत. आणि या संस्थेमार्फत मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज तर औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेजची स्थापना केली. लक्षात ठेवा, सिद्धार्थ कॉलेज केव्हा? 1946. आणि कोठे? मुंबई येथील सिद्धार्थ कॉलेज. ओके. आणि 1950 मध्ये मिलिंद कॉलेजची स्थापना केली. कुठे? औरंगाबाद येथे. त्यानंतर पुढे जाऊया. हेच मी तुम्हाला आता सांगितलं. 20 जुलै 1946 सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई येथे स्थापना. त्यानंतर मिलिंद महाविद्यालय कुठे? औरंगाबाद मध्ये. आणि हे कुठे? तर ह्याची स्थापना झाली 1950 औरंगाबाद मध्ये. आणि सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स 1946 मध्ये मुंबई या ठिकाणी. त्यानंतर 1947 मध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात त्यांनी कोणते काम केले? तर कायदा मंत्री म्हणून त्यांनी कार्य केले. हे सुद्धा लक्षात ठेवा. केव्हा? तर 1947 स्वातंत्र्य प्राप्ती नंतर कायदा मंत्री म्हणून त्यांनी कार्य केले. कोणाच्या? तर पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये. आणखीन मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट 29 ऑगस्ट डेट लक्षात ठेवा 1947. खूप वेळा क्वेश्चन विचारलाय काय झालं या दिवशी. तर 29 ऑगस्ट 1947 घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. कधी? तर 29 ऑगस्ट 1947. ही डेट खूप वेळा विचारलेली आहे. घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता पुढे जाऊया. आता आपण पाहणार आहोत आंबेडकरांचे लेखन. ह्यावर सुद्धा क्वेश्चन विचारतात. तर काय काय त्यांची ग्रंथसंपदा आहे ते आता आपण पाहणार आहोत. द प्रॉब्लेम ऑफ रुपीज. त्यानंतर 1916 मध्ये कास्ट इन इंडिया.
1916 मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हे कोणाचं आहे? हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. 1903 मध्ये जनता वृत्तपत्र. 1956 साली जनताचे नाव काय करण्यात आले? प्रबुद्ध भारत असे करण्यात आले. जनता वृत्तपत्र कोणाचं होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. 1903 मध्ये स्थापन झालं आणि 1956 मध्ये त्याचं नाव चेंज करण्यात आलं आणि प्रबुद्ध भारत असे करण्यात आले. त्यानंतर 1946 द अनटचेबल्स. द अनटचेबल्स हे कोणी लिहिलंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1946 मध्ये. 1956 मध्ये थॉट्स ऑन पाकिस्तान. 1957 मध्ये बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर 1957 मध्ये प्रकाशित करण्यात आला. बुद्ध आणि धम्म हे कोणी लिहिलेलं आहे? हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. मृत्यूनंतर 1957 मध्ये ते प्रकाशित करण्यात आलं. मूकनायक. मूकनायकची सुरुवात संत तुकाराम यांच्या, तर बहिष्कृत भारतची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या अभंगानी होत असे. हे सुद्धा लक्षात ठेवा. मूकनायक याची सुरुवात संत तुकाराम यांच्या, तर बहिष्कृत भारतची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या अभंगानी होत असे. तर 1920 मध्ये मूकनायक हे काय होते? तर हे होते एक पाक्षिक. मूकनायक पाक्षिक. आणि हे राजश्री शाहू महाराज यांच्या सहाय्यामुळे आंबेडकरांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. केव्हा? जानेवारी 1920 मध्ये. त्यानंतर 1927 मध्ये समता या वृत्तपत्राची त्यांनी स्थापना केली. 1946 मध्ये हू वेअर सुद्रास. 1946 मध्ये हू वेअर सुद्रास हे सुद्धा त्यांनीच लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढे पाहूया त्यांची ग्रंथसंपदा लक्षात ठेवा. आता आपण काही वैशिष्ट्ये पाहणार आहोत. तर गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि कबीर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 3 गुरु होते. पुन्हा एकदा सांगते, गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि कबीर हे त्यांचे 3 गुरु होते. 1920च्या माणगाव परिषदेचे अध्यक्षपद सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलं होतं. 1930, 31, 32 या 3ही गोलमेज परिषदात अस्पृश्यांचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. 1935 येवला, नाशिकमधील येवला या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मी मरणार नाही अशी घोषणा कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांनी संदेश दिला होता. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीचे अध्यक्ष होते, मी मगाशी सांगितलं. त्यानंतर 1948 मध्ये हिंदू कोड बिल संसदेत मांडले. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. हिंदू कोड बिल. हिंदू कोड बिल हे अविभक्त कुटुंब पद्धती विरुद्ध होते. या बिलानुसार स्त्रिया व समाजातील इतर घटकांना समान हक्क मिळणार होते आणि हिंदू कोड बिलास विरोध झाल्याने आंबेडकरांनी मंत्रीपदाचा त्याग सुद्धा केला होता. त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी धर्मांतर केले. नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा त्यांनी घेतली आणि चंद्रमणी महास्तवीर यांनी त्यांना दीक्षा दिली. तर केव्हा? 14 ऑक्टोबर 1956 धर्मांतर नागपूर येथे केले आणि त्यांना दीक्षा कोणी दिली? चंद्रमणी महास्तवीर यांनी दिली. क्लिअर? आंबेडकरांची प्रसिद्ध अशी वचने होती, म्हणजेच भाकरीपेक्षा इज्जत प्यारी. त्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढले पाहिजे. शिका, संघटित व्हा व संघर्षित करा असे ते दलितांना उद्देशून संदेश देत असत. त्यानंतर आणखी लक्षात ठेवा की आंबेडकरांचे प्रसिद्ध असे अग्रलेख पुनच्च हरिओम म्हणजेच बहिष्कृत भारत, आम्ही शासन करता जनता बनणार नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सर्व एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतील असे इम्पॉर्टंट पॉइंट कव्हर करण्याचा मी इकडे मित्रांनो प्रयत्न केलाय. त्यांच्यासाठी बोलण्यासाठी खूप असं आहे, आपल्याकडे खूप पॉइंट्स आहेत, पण आपल्या टाइमची सुद्धा लिमिटेशन आहे मित्रांनो. तर मी सर्व इम्पॉर्टंट पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा काही इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा, आपल्या बाकीच्या मित्रांना सुद्धा त्याचा यूज होईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच लेक्चरसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.